त्या संदर्भातला रिपोर्ट त्यांच्या वकिलांकडून कोर्टासमोर सादर करण्यात आलाय। तर नाशिक पोलिसांचं पथक देखील लीलावती रुग्णालयामध्ये आहे। कागदोपत्री अटक दाखवण्यात आलेली आहे। मात्र माणिकराव कोकाटे हे लीलावतीमध्ये ऍडमिट आहेत, त्या संदर्भातला रिपोर्ट देखील कोर्टाकडे सादर करण्यात आलाय। तर काही वेळातच आता या संदर्भातला निकाल कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी याचा निकाल येईल। तर कोणत्याही क्षणी कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर निकाल येणार आहे। शिक्षेला स्थगिती मिळणार की शिक्षा कायम राहणार, हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष। कोणत्याही क्षणी याबाबतचा निकाल समोर येऊ शकतो। कोर्टाकडून निकाल वाचन सुरू झालेलं आहे। तर 3 वाजल्यापासून या सगळ्या प्रकरणात सुनावणी सुरू होती आणि कोर्टाकडून आता निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी निकाल आपल्या समोर येणार आहे। तर कोर्टाकडून आता काय निकाल दिला जातोय याकडे खरं तर लक्ष असेल। कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांची शिक्षा कायम राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर 3 वाजल्यापासून हायकोर्टात सुनावणी झाली। तर कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी याबाबतचा निकाल आपल्या समोर येऊ शकतो। कोकाटे यांना दिलासा मिळणार आहे की त्यांची शिक्षा कायम ठेवली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं। त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे। आजच्या निकालावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निकाल येईल। तर माणिकराव कोकाटे 1999 पासून आमदार आहेत। याआधी देखील त्यांनी मंत्रिपद भूषवली आहेत। त्यानंतर या महायुतीच्या काळामध्ये कृषी मंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं होतं आणि आता क्रीडा खातं त्यांच्याकडे होतं। त्यातूनही त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। वादग्रस्त वक्तव्यासाठी म्हणून माणिकराव कोकाटे हे प्रसिद्ध आहेत। याआधी शेतकऱ्यांसंबंधीची वक्तव्य असोत किंवा मग भाजप संदर्भातलं वक्तव्य, माणिकराव कोकाटे आपल्या वक्तव्यांनी वादात देखील अडकलेले होते। मात्र 1995चं हे प्रकरण आहे। यामध्ये आर्थिक दुर्बल प्रवर्गामध्ये सरनिका लाटल्याचा आरोप हा माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। सत्र न्यायालयामध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा या संदर्भात झाली आहे। त्यावेळेची माणिकराव कोकाटे यांची आर्थिक स्थिती आणि आताची स्थिती या संदर्भातला युक्तिवाद देखील कोर्टामध्ये झाला। काही काळामध्ये माणिकराव कोकाटे हे सभापती होते, ऍडव्होकेट होते, त्यामुळे त्यांना आपण काय करतो याची पूर्ण माहिती होती असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। तर कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। कोकाटेंच्या याचिकेवरची सुनावणी झाली। 3 वाजल्यापासून या सगळ्या प्रकरणी सुनावणी सुरू होती। कोकाटेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता। त्यानंतर सरकारी वकिलांनी भूमिका मांडलेली होती। हस्तक्षेप याचिका ज्या करण्यात आलेल्या होत्या त्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुद्धा कोर्टासमोर काही मुद्दे ठेवलेले होते। आता कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। तर आता कोकाटेंना दिलासा मिळणार की त्यांची शिक्षा कायम राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं। कोर्टाकडून निकाल वाचन सुरू झालेलं आहे। कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। माणिकराव कोकाटे हे या सरकारमध्ये आधी कृषी मंत्री होते, त्यानंतर काही वादग्रस्त वक्तव्यानंतर खाते बदल करण्यात आला, त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेलं होतं। मात्र या सगळ्या शिक्षेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। तो राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला। मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारत पुढे राज्यपालांकडे कार्यवाहीसाठी पाठवला। आता कोकाटे मंत्री नाहीयेत, मात्र एकंदरीतच याच याचिकेवर आणि यावर काय निकाल येतोय त्यावरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। हायकोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निकाल येणार आहे। तर शिक्षेला स्थगिती मिळाली तर कोकाटे यांची आमदारकी वाचणार आहे। मात्र शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंची आमदारकी तर जाईलच, मात्र पुढची 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही। तर कोर्टाकडनं सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी याचा निकाल येणार आहे। माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आजपर्यंतच्या अनेक वादग्रस्त वक्तव्य, त्याच नंतर विधानसभेमध्ये रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडनं राजीनाम्याची मागणी वारंवार होत होती। मात्र अखेर या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे। जवळपास 2 तास आता झालेले आहेत। हायकोर्टामध्ये 2 तासाहून अधिक काळ म्हणजे 2.25 तास साधारणतः झालेत। कोर्टाकडनं आता सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि काही वेळातच आणि आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा। शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे।
आताची महत्वाची बातमी, कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती देण्यात आलेली आहे. कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती, 1 लाखांचा जामीन त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा. तर